नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण चिवडा बघणार आहोत, पातळ पोह्याचा चिवडा. दिवाळीला आपण करतोच, पण आधेमध्ये खाण्यासाठी सुद्धा आपण चिवडा करू शकतो. तर डाएट चिवडा पण आपण ह्याला म्हणतो. तर कमी तेलात हा आपण चिवडा बघणार आहोत. तर चला तर मग ह्याची कृती कशी आहे ती बघूया आणि चला आपण त्याचं साहित्य पण बघूया. आपण पातळ पोह्याचा चिवडा बघणार आहोत. तर मी तर पातळ पोहे घेतलेले आहेत आणि पातळ पोहे म्हणजे मी आता त्याला माप म्हणजे एक अर्धा किलो असेल हे. तर अर्धा किलो मी पातळ पोहे घेतलेले आहेत. तर आता आपण ह्याच्यावरती खोबरं, फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे तळून आपण ह्याच्यावर घालणार आहोत. तर ह्याच्यावर घालणार कारण का पोहे तेल सोप करतात, त्यामुळं आपण ह्याच्यावरती घालून घेणार आहोत. तुम्ही बघू शकताय मी ह्याच्यावर दाणे आणि खोबरं छानपैकी भाजून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी करून घेऊया छानपैकी. तर मी एक जाड बुडाचं मोठं असं पातेलं घेतलेलं आहे. तर त्यामध्ये मी तेल पण घालून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय, हे बघा तेल घातलेलं आहे. तर आता आपण यामध्ये तेल छान तापलेलं आहे. तर यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया. तर एक अर्धा चमचा मी मोहरी टाकत आहे. तर मोहरी तडतडलेली आहे. आता आपण यामध्ये चिवडा मसाला घालून घेणार आहोत. पण त्याआधी मी हळद घालून घेणार आहे, म्हणजे कलर येतो छान चिवड्याला. आता आपण ह्याच्यामध्ये चिवडा मसाला घालून घेऊया. मी इथं रामबंधूंचा चिवडा मसाला आणला आहे, तो मी घालणार आहे. मी 2 चमचे मी चिवडा मसाला घालत आहे. आता हे छानपैकी हलवून घेऊया. आता यामध्ये आपण पोहे, जे पातळ पोहे आहेत ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथं मी पोहे घालून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. तर इथं मी मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण पिठी साखर घालणार आहोत. एक अर्धा चमचाभर आपण पिठी साखर घालून घेणार आहोत. मी हातानंच घालते आहे पिठी साखर. आता हे छानपैकी आपण हलवून घेऊया. तर मी इथं हलवून घेत आहे. छान कुरकुरीत होस तोपर्यंत आपण भाजून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. आणि हा डाएट चिवडा तुम्ही म्हणू शकता, कारण का मी खूप कमी तेलात मी केलेला आहे हा चिवडा. तुम्ही डाएट चिवडासुद्धा हा म्हणू शकता. जर मी यात मिरची टाकली नाही, तर तुम्ही ह्यात हिरवी मिरची टाकली तरी खूप छान लागते. तर मी इथं चिवडा मसाला माझ्याकडे होता म्हणून मी चिवडा मसाला घातलेला आहे. तुम्ही स्किप करू शकता चिवडा मसाला घालू. तर आपण आता हा चिवडा पण परतून घेणार आहोत. कुरकुरीतपणे आपण जसं कुरकुरीत होऊस तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आपला चिवडा कुरकुरीत असा छान तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पण नक्की हा चिवडा करून बघा. तर जर चिवडा छान झाला असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चटपटीत रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खात राहा.